श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस आपण 5व्या अध्यायाचा उपक्रम घेतला आणि अध्यायामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून आपण आता आज अध्यायाला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. जो 5व्या अध्यायाच्या शीर्षकावर आपण बोललो की 5व्या अध्यायाचं जे शीर्षक आहे ते म्हणजे कर्मसन्यास योग असं त्याचं शीर्षक आहे. आणि कर्मसन्यास ह्या शब्दामध्ये काय काय गोष्टी येतात ह्याच्यावर मी थोडंसं त्या ठिकाणी विवेचन केलं होतं. त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून आपण विषय प्रवेश करूया की कर्मसन्यास ह्याच्यामध्ये हा जो कर्मसन्यास हा जो विषय आहे, हा संन्यास हा ज्ञानयोगाशी जास्त संबंधित आहे. की संन्यास हा शब्द जेव्हा वापरला जातो त्यावेळेस संन्यास या शब्दाची व्युत्पत्ती विस्ताराने आपल्याला अभ्यास करता येईल की ज्याचा न्यास हा आपल्या देहाच्या अंगप्रत्यंगावर ह्या स्वतत्वाचा जो ज्ञानस्वरूप आहे, स्वतत्व म्हणजे स्वरूप, जे ज्ञानस्वरूप असतं त्याचा न्यास म्हणजे त्याचं अधिष्ठान, ह्याचं भान सतत ठेवणं, हे संन्यास या शब्दाचा हे तत्वस्वरूप आहे. आता कर्मसन्यास या शब्दामध्ये विविध अर्थ काढले. कर्मसन्यासमध्ये कर्म ह्या तत्वाचं ज्ञान असंही होऊ शकतं आणि त्याच्याबद्दलचं काही वेळेला चुकीच्या दिशांनी जर अर्थ काढायचा झाला तर कर्माचा त्याग. कारण संन्यास या शब्दाचा त्याग ह्या अर्थाने जर आपण त्या शब्दाकडे जर पाहिलं तर कर्मसन्यास या शब्दाला कर्माचा त्याग अशा प्रकारे सुद्धा त्याचा अर्थ काढला गेलेला आहे. कर्माचं स्वरूपतः त्याग असं त्याने एक थोडासा आणखीन एक अर्थ काढला की 4थ्या अध्यायामध्ये 34 आणि 35 जो काही श्लोक आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही श्रेष्ठ तत्वदर्शी पुरुषाकडे जाऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करा, म्हणजे तुमचं कर्म जे आहे हे भस्मसात होईल, कर्म जे आहे स्वरूपतः नष्ट होईल. असं सांगितल्यामुळे काय झालं की कर्म हे नष्ट करण्याकरता म्हणजे कर्माचाच त्याग करण्याकरता अशा प्रकारचा एक त्याच्यामध्ये एक प्रवाद निर्माण केला गेला. आणि त्यामुळे संन्यास या शब्दाला अशा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ तिथे लावण्यात आला की सर्वसंग परित्याग म्हणजे सर्व कर्माचाच त्याग. आता या कर्म या शब्दाबद्दल सुद्धा विविध प्रकारचे अर्थ असे लावले गेले की कर्म म्हणजे कर्मकांड आणि संन्यास घेतल्यानंतर कर्मकांडाचा त्याग करायचा. म्हणजे यज्ञ याग असेल किंवा नित्य जे ब्रह्मकर्म असेल ह्या सगळं ब्रह्मकर्माचा त्याग करायचा. हे बाह्यकर्म जे आहे दिसणारं ह्याचा त्याग केला म्हणजे संन्यास प्राप्त होतो असाही अर्थ होतो. म्हणून या अनेक ह्या विविध अर्थातून कर्मसन्यास या शब्दाकडे जेव्हा पाहिलं गेलं त्यावेळेस कर्माचा स्वरूपतःच त्याग आहे का असा एक प्रश्न येतो. आणि कर्माचं जर स्वरूपतः त्याग जर होत असेल आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगत असताना संबंध कर्म हे भस्मसात होतं म्हणून कर्माचं प्रयोजनच नाही आहे का अशी शंका अर्जुनाला वारंवार येते. त्यात पुन्हा अर्जुनाची भूमिका अशी असते की हे युद्ध कशा करता करायचं, कारण आप्तस्वकीयांना मारण्यामध्ये काय स्वारस्य आहे, म्हणून काहीतरी कारण काढून ते टाळायचं होतंच. आणि त्यानिमित्ताने पुन्हा भगवंतांनी सांगितलं की कर्माचा स्वरूपतः त्याग करा. तर मग हेच निमित्त करून त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न विचारायला सुरुवात केला की प्रश्न काय होता त्यांचं ह्याच्यामध्ये 5व्या अध्यायाची सुरुवातीला की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनः योगम च शंससी यत् श्रेयः एतयोः एकम तत्मे ब्रूहि सुनिश्चितम. संन्यासम आणि कर्मणाम म्हणजे संन्यास आहे
आणि पुन्हा योग शब्द जो पुनर्योगम असा शब्द वापरला आहे, तो योग शब्द जो आहे तो कर्मयोगाला धरून आहे. तेव्हा संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन गोष्टी तू सांगितल्यास, संन्यास हा शब्द सांख्ययोग किंवा ज्ञानयोगाला धरून आहे. तेव्हा ज्ञान हे एक क्षेत्र आहे आणि कर्म हे एक क्षेत्र आहे. तेव्हा ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी काही नाही हे तू ह्याचं विधान केलं की ज्ञाना इतकी पवित्र गोष्ट काही नाही आणि ज्ञान प्राप्त झालं तर सर्व कर्म भस्मसात होतात, हे विधान आहे, सिद्धांत सांगितला. मग सर्व कर्म जर भस्मसात होत असतील आणि ज्ञाना इतकं पवित्र गोष्ट दुसरं जर नसेल तर मग ज्ञानच घेऊन का नाही बसायचं, हा प्रश्न आहे. मूळ जो प्रश्न निर्माण झाला ना त्याची संगती आपल्याला लागली पाहिजे की अर्जुन हा जिज्ञासू आहे आणि जिज्ञासू असल्यामुळे प्रश्न हे निर्माण होणार. आणि प्रश्न निर्माण होण्यामध्ये सुद्धा पार्श्वभूमी असते. तर पार्श्वभूमी काय होती की भगवंत जे आहेत हे दोन्हीचे वर्णन करायला लागले सारखं. आणि पुन्हा पुढे 38वा श्लोक आणि 42व्या श्लोकात तर असं सांगितलं की उठ आणि युद्धाला लाग. इथपर्यंत सांगितलं की तुला जर हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुला कर्म करावं लागेल. पुन्हा कर्माचं महत्त्व सांगितलं की तू जर नित्य कर्म नित्य स्वधर्म जर साध्य केला, नित्य स्वाध्याय जर तू केलास, तुझ्या कुठल्याही प्रकारचं दररोजची जी दिनचर्या असते त्याच्यामध्ये स्वधर्म जर सोडला नाहीस तर त्या स्वधर्माच्या माध्यमातूनच तुला ज्ञान प्राप्त होईल. हेही सिद्धांत सांगितले. आधी सांगितलं तत्वदर्शीकडे जा, नंतर सांगितलं की सगळ्याला तत्वदर्शीकडे जाता येत नाही, सगळ्याला सत्संग प्राप्त होणं अवघड आहे, सगळ्याला सद्गुरूचं सानिध्य प्राप्त होणं अवघड आहे. मग काय करायचं? दुसरा उपाय सांगितला की तू नित्यकर्म तुझं कर, नित्य आचरण शुद्ध ठेव, तुझं सदाचार सिद्ध कर आणि नियमितपणे तुझं कर्म तुझा स्वधर्म सिद्ध कर. नियमितपणे स्वधर्म सिद्ध केला तर काय होतं, तर रागद्वेष नष्ट होतो. आणि कर्मयोगाचा सिद्धांत काय आहे? कर्मयोगाचा सिद्धांत असा आहे की कर्माच्या माध्यमातून योग साध्य करणे. योग म्हणजे परमेश्वराशी संबंध साध्य करणे. मग कर्म कसं करायचं? कर्म असं करायचं की ज्याच्या कारणाने अंततः परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराशी योग सिद्ध होईल. मग ते कर्म कसं आहे? ते कर्म जे आहे हे अनासक्त आहे, हे इतरांसाठी आहे. हे जे आहे ना भगवत अर्पण आहे. कर्मामध्ये काय आहे की प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करायचं. भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय बुवा की समोर एक मूर्ती ठेवली त्याला अर्पण करायचं आहे का, असाही प्रश्न आहे. ह्याच्यावर आपण विस्ताराने बोललो की भगवंत हा सर्वव्याप्त आहे, सर्वत्र आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये भगवंत आहे. मग भगवत अर्पण जर कर्म करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सर्वभूत हिते रतः सिद्धांत सांगितला. कर्मयोगाचा सिद्धांत काय सांगितला? सर्वभूत हिते रतः, प्रत्येक भूतमात्रामध्ये परमेश्वराला पहा आणि त्याला अर्पण करणारं जर कर्म केलं ना तर कर्मयोग सिद्ध होईल. म्हणजे सगळ्या प्रकारचे रहस्य जे आहे ते उलगडून सांगितलेले आहेत. मग असं कर्म जेव्हा तू करशील ना तेव्हा काय होईल की रागद्वेष नष्ट होईल. परिणाम काय होईल? रागद्वेष. राग म्हणजे काय की प्रत्येक वस्तूमध्ये असलेली आसक्ती म्हणजे राग. ही आसक्ती नष्ट होईल आणि इतर कुठल्याही जीवाबद्दलचा द्वेष निर्माण होणार नाही. अशा प्रकारची आसक्ती नष्ट झाली आणि द्वेष नष्ट झाला की अंतःकरण पवित्र होईल आणि अंतःकरण पवित्र झालं की मधून ज्ञान निर्माण होईल. आता बघा ज्ञानाची दुसरी बाजू काय सांगितली? ज्ञानाची दुसरी बाजू अशी सांगितली की तुला कर्म केल्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही म्हणून सांगितलं. म्हणजे कसा गोंधळ मी पहिल्यांदा सांगतो. तो गोंधळ स्पष्ट झाला तर आपल्याला पुढे जायला सोयीचं होतं की प्रश्न का निर्माण झाला. म्हणजे एका बाजूने ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणतात, ज्ञान पवित्र आहे म्हणतात, ज्ञाना इतकी पवित्र गोष्ट दुसरं काही नाही आणि ज्ञानामुळे सर्व कर्म स्वरूपतः भस्म होऊन जातात. आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की कर्म केल्यानेच ज्ञान निर्माण होतं. याची संगती आपल्याला लावली पाहिजे पहिल्यांदा. या दोन्ही गोष्टीची हा वरवर दिसणारा विरोधाभास आहे पण त्याची संगती काय? ही जर संगती लागली ना तर आपल्याला सिद्धांताकडे पुढे जायला मदत होते. संगती अशी आहे की आचरणात ज्ञान दिसलं पाहिजे आणि ज्ञानातून आचरण सिद्ध झालं पाहिजे. ही संगती आहे. आचरण म्हणजे काय? आचरण म्हणजे सदाचार, सत्तत्वाचं अभिव्यक्ती आहे. सदाचारमध्ये सत्तत्व आहे आणि आचरण आहे. तर सत्तत्व म्हणजे काय? सत्तत्व म्हणजेच ज्ञान आहे. सत्तत्व म्हणजेच त्याची सत्ता आहे. त्या ज्ञानाचं प्रदर्शन म्हणजे सदाचार आहे. आचरणातून ज्ञान दिसलं पाहिजे. त्या आचरणातून ज्ञान केव्हा दिसेल? जेव्हा अंतःकरणात ज्ञानाची धारणा असेल तेव्हा. अशी धारणा ज्यावेळेस असते
की सर्वत्र वासुदेव आहे, सगळीकडे परमेश्वर आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये परमेश्वर आहे आणि मला प्रत्येक जीवमात्राच्या कल्याणाकरता त्याच्या हिताकरताच मला कार्य करायचं आहे, ही धारणा जेव्हाच असते ना तेव्हा ती ज्ञानाची धारणा आहे. आणि त्या धारणेच्या आधारावर आचरण जे होतं ते आचरण असं असतं की जगाच्या कल्याणाकरता, जीवाच्या कल्याणाकरता जेव्हा तुमचं आचरण होतं तेव्हा ज्ञानाधिष्ठित आचरण झालं. म्हणून ज्ञानाचं आणि कर्माचं भांडण नव्हे तर समन्वय आहे. कारण एक अंतःकरण आहे आपल्याला आणि दुसरं जे आहेत ते इंद्रिय आहेत. अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार आहे, तर इंद्रियामध्ये काय कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत. तर इंद्रियाच्या माध्यमातून बाह्य आचरण आहे, बहिःकरण म्हटलेलं आहे इंद्रियांना. इंद्रियाला काय म्हटलेलं आहे? बहिःकरण म्हटलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते अंतःकरण आहे. एक अंतःकरण एक बहिःकरण आहे. अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार आहे, त्या ठिकाणी धारणा असते. ते त्रिगुणाच्या पासून अनासक्त होण्याकरता जी निश्चित धारणा ही अंतःकरणात ठेवावी लागते. कारण अंतःकरण त्रिगुणांनी बनलेलं आहे आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय बाह्य कर्म करतात. म्हणून हे बहिःकरण जे आहे ना, ही बहिःकरण अंतःकरणामध्ये जर ज्ञानाची धारणा असेल तर बहिःकरणामध्ये जे आचरण आहे ते सदाचाराने सिद्ध होतं. हा समन्वय झाला. हा समन्वय बहिःकरण आणि अंतःकरणाचा समन्वय सिद्ध झाला एकदा की माणसामध्ये समतोल निर्माण होतो. आणि तुमच्या क्रियेमध्ये समतोल पाहिजे. क्रियेमध्ये जर असमतोल झाला, जर गोंधळ झाला तर तुम्हाला दिशाहीन होता, तुम्ही मनुष्य पथभ्रष्ट होतो. अंतःकरणामध्ये साम्य अवस्था आहे आणि साम्य अवस्थेच्या आधारावर जेव्हा त्याचं आचरण सिद्ध व्हायला लागतं ना तेव्हा आचरणातही समतोल आहे. ही भगवद्गीतेची शिकवणूक आहे. तेव्हा हे दोन्ही गोष्ट सांगत असताना अर्जुनाचा गोंधळ आहे, पण वस्तुतः ही स्पष्ट गोष्ट आहे. भगवंत जे आहेत हे ज्ञान सांगत असताना कर्म करू नको असं कधीच त्यांनी सांगितलेलं नाही. मग कर्म भस्मसात होतात म्हणजे काय? तर कर्माच्या मुळे निर्माण झालेलं जे बंधन आहे ते भस्मसात होतं. पण शब्द वापरताना कर्म भस्मसात होतं म्हणजे झालं ना गोंधळ. कर्म जर भस्मसात होतं तर कर्म करायचे कसे करतात? कर्मसन्यास म्हटलं की कर्माचा त्याग आहे. कर्मसन्यास ह्या शब्दाचा अर्थ खूप विस्ताराने आपल्याला पुढे पाहायचा आहे. पण त्याचा जर अगदी एका शब्दात जर अर्थ सांगायचा झाला तर कर्मसन्यास म्हणजे काय? तर कर्माच्या निमित्ताने जे काही फल प्राप्त होणार आहे त्या फलाच्या आसक्तीचा संन्यास आहे. पण शब्द वापरला फक्त कर्म. म्हणून कर्मसन्यासामध्ये अनासक्त हा शब्द हा ज्ञानप्रधान आहे आणि आचरण हा क्रियाप्रधान आहे. आणि दोन्ही एकत्र आल्याशिवाय ती परिपूर्णता होतच नाही. बघा तुम्ही आपल्याही देहावरून आपल्याला उदाहरण घेता येईल की आपल्या देहामध्ये हृदयस्पंदन होतं, अन्नपचन होतं, हे ज्ञानाचं अधिष्ठान आहे. तिथे संतुलन आहे. हृदयस्पंदनामध्ये संतुलन आहे, अन्नपचनामध्ये संतुलन आहे. नियमाने चाललेली गोष्ट आहे ती, म्हणून ती बरोबर होते. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाचं अधिष्ठान आहे. आणि होणारी क्रिया जी आहे ती बाहेर जे हातापायाची क्रिया जी होते ती हृदयस्पंदनाच्या कारणानेच होते ना. ती जीवनी शक्तीमध्ये चालले म्हणून आपण हातापायाने कार्य करतो. पण तिथे संतुलन बिघडतं. तिथे आपण काय म्हणतो? मी केलं, मी भोगलं, मी असं केलं. पण मी हृदयस्पंदन केलं असं म्हणतो का आपण? आणि ती स्वयंभू क्रिया आहे. जिथे स्वयंभू क्रिया आहे तिथे ज्ञान आहे. आपल्या स्वतःच्या देहातून तुम्ही धडा घ्या की आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या अंतर्गत ज्या काही क्रिया आहेत या क्रियेमध्ये ज्ञान दडलेलं आहे. ज्ञानाशिवाय ती क्रिया होऊ शकत नाही. तिथे ज्ञान आणि क्रियेचा समतोल झालेला आहे. पण बहिःकरणामध्ये ज्यावेळेस आपण बाहेर कार्य करतो त्यावेळेस मात्र आपलं संतुलन बिघडलेलं आहे. कारण काय? तिथे ज्ञानाचं अधिष्ठानाचं विस्मरण आहे. स्मरण जर झालं, ज्ञानाच्या अधिष्ठानाचं जर स्मरण झालं असतं ना तर समतोल साधला गेला असता. तेव्हा हे विस्मरण झाल्यामुळे काय झालं की प्रत्येक वेळी गोंधळ झाला. आणि म्हणून अर्जुनाचा सुद्धा जो गोंधळ आहे तो अर्जुनाचा गोंधळ काय आहे की पहिल्यांदा जो आहे ना ही भूमिका आहे, युद्ध करणं हे अयोग्य, ही भूमिका अजून सुटलीच नाही. काहीतरी माणसाची विशिष्ट भूमिका असली की नाही की ते आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढतात. कित्येक वेळेला सिद्धांत सांगितले जातात पण त्या सिद्धांताचा अर्थ माणसं काय करतात? आपल्या सोयीप्रमाणे करतात. कित्येक वेळेला याच्या समस्या विचारायला येतात. समस्या विचारायला त्यांना सांगतात की बाबा ही अशी अशी साधना करा, अशी उपासना करा. मग ती दररोजच करायला पाहिजे का? हा, दररोज करायला पाहिजे.
मग ती सकाळी उठून गेली संध्याकाळी केली चालेल का? म्हणजे इतक्या आपल्या सवडीप्रमाणे त्या गोष्टी करायच्या की त्याच्यात आवड ही दिसतच नाही. आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्याच्या अनुसार तत्वज्ञानाचा अर्थ काढायचा, ही सर्वसाधारण माणसाची वृत्ती आहे. त्या वृत्तीला अनुसरून अर्जुन जो म्हणतो ना की बाबा ह्याच्यामध्ये जो आहे हे दोन गोष्टी तू सांगितल्यास, एक सांगितला कर्मसन्यास, एक संन्यासाच्या गोष्टी सांगितल्यास, आणि दुसऱ्या गोष्टी सांगितल्या त्या कर्मयोगाच्या गोष्टी सांगितल्या. ह्या दोन गोष्टी त्यांनी भिन्न भिन्न मानल्या. पहिली चूक जर काय झाली असेल तर ज्ञान हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे आणि कर्म हे एक वेगळं कंपार्टमेंट, त्याचा समन्वयच नाही आहे तिथे. आणि म्हणून ही जिज्ञासा निर्माण झाली आहे, म्हणून हा प्रश्न निर्माण झाला की हे दोन हे भिन्न आहेत. आणि दोन भिन्न असल्यामुळे हे ज्ञानाचं अतिशय महत्त्व हे तू सांगितलेस हे मला पटलं, पण ज्ञानाचं जर अधिक महत्त्व होतं तर मग हे कर्म करायची काय गरज होती, हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून पुढचं त्याने असं सांगितलं आहे की मला श्रेयस्कर काय, माझं कल्याण कशामध्ये, हे समोर लक्ष ठेवून तू मला सांग की मी काय करू. मला शेवटी काय आहे की माझं श्रेयस्कर काय ते मला साध्य करायचं आहे. माझं श्रेयस्कर जे आहे ते शेवटी कल्याण माझं कशात आहे, ते ईश्वर प्राप्तीमध्ये आहे, परमेश्वर प्राप्तीमध्ये आहे. तर परमेश्वर प्राप्ती करण्याकरता हे युद्ध कशाला करायचं. तिथे मी ध्यानस्थ बसलो, शांत बसलो, अगदी शांत प्रशांत बसलो आणि ज्ञान मला प्राप्त झालं, परमेश्वराचा अनुभव झाला, तर माझं जीवन कृतार्थ झालं. मग हे युद्ध करण्याच्या भानगडी कशाला तू मला सांगतोस. वरवर ही गोष्ट सुद्धा कुठल्याही माणसाला असं वाटतं की बरोबर आहे, याचा काही प्रश्न अयोग्य नाही आहे, कारण युद्धामध्ये हिंसा आहे, युद्धामध्ये आप्तस्वकीयाला मारण्याचा प्रकार आहे. तेव्हा अर्जुन जे विचारतो ते काही चुकीचं नाही आहे, असं आपल्याला वरवर वाटतं. बघा तुम्ही प्रश्न उत्तरं जेव्हा चालू असतात की नाही त्यावेळेस भगवंतसुद्धा उत्तर देताना एकदम डायरेक्ट सगळं फायनल उत्तर देत नाही, ते सुद्धा टप्प्याटप्प्यानेच उत्तर देतात मनाची स्थिती पाहून. किती वेळेला काय होतं की समोर येणारा जो मनुष्य आहे ना तो काहीतरी विशिष्ट विचाराचा प्रभाव घेऊन आलेला असतो, तेव्हा त्याला तुझं म्हणणं निखालच खोटं आहे म्हटलं ना की ते म्हणतात हे महाराजच बरोबर नाहीत. असं होऊन जातं की जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये तो काहीतरी ठाम भूमिका घेऊन येतो की मला तर यश हे मिळणारच आहे कारण माझा अभ्यास झालेलाच आहे, पण एक निमित्त मात्र तुमचा आपला एक आशीर्वाद पाहिजे. मला माहिती आहे माझा पहिला नंबर येणार आहे, काय मला माझा अभ्यास झालेला आहे, माझा पहिला नंबर येणारच आहे, फक्त मला काय माहिती का की एक निमित्त मात्र तुमचा आशीर्वाद पाहिजे. मग मला आशीर्वाद द्या आणि मला पहिला नंबर मिळेल असं तुम्ही सांगा. आता महाराजांच्या लक्षात येतं की हा आजारी पडणार आहे पुढे. महाराजांना त्रिकाळाचं दर्शन असतं ना, त्यामुळे ते म्हणतात की अरे तुझे स्वास्थ्याची तू काळजी घे, तू जे आहे ते बरोबर वेळेवर जेवण वगैरे घे, काय अभ्यास तर केला आहेस पण बाकीच्याही गोष्टीची काळजी घे. त्यामुळे हे सांगायची काय गरज आहे, आम्हाला काय माहिती नाही का, आम्हाला जेवण केव्हा घ्यायचं आहे, केव्हा उठायचं आहे, केव्हा हे आम्हाला हे तुम्हाला विचारलं होतं कोणी. आमचं म्हणणं काय होतं की तुम्ही आशीर्वाद द्या, आम्हाला पहिला नंबर मिळाला पाहिजे, ही धारणा नक्की घेतलेली आहे पूर्ण. पण आपलं नेमकं कुठे चुकतंय ह्याची बिलकुल विचाराची भूमिका नाही आहे. मग असं असताना तुझं म्हणणं खोटं आहे बाबा आणि असं होणारच नाही, कारण स्पष्ट दिसतं की हा आजारी पडणार आणि हा परीक्षेला बसणार नाही. पण महाराज जर असं म्हटलं की तू किती जरी विचार केला तरी तू यावर्षी काही पास होणार नाही असं सांगितलं तर काय म्हणतील, हे महाराज खोटे आहेत म्हणतील. मग महाराज काय म्हणतात की ठीक आहे, चांगलं केलं, अभ्यास केला, खूप छान केला, अतिशय चांगली गोष्ट आहे, असा अभ्यास करायला पाहिजे, तुझा आदर्श बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. पण अजून एक गोष्ट मला तुला सांगायची की थोडंसं तू काय कर, सकाळी वेळेवर उठत जा, वेळेवर तुझे कामं होऊ देत जा, अति ताण पडू देऊ नको, रात्री जागरण करू नको, हे हळुवारपणे त्याला सांगावं लागतं. मग तो हळुवारपणे सांगितल्यावर तो म्हणतो हां हेही बरोबरच आहे. म्हणजे सांगण्याच्या पद्धतीत सुद्धा त्याच्या जागी जाऊन सांगावं लागतं. भगवंताची ही पद्धत आहे. नाही तर खरं म्हणजे भगवद्गीता 18 अध्यायात सांगायची गरज नाही ना. आता बघा तुम्ही, आता पुढचे जर 2-3 श्लोक पाहिले ना तर भगवंताची ही भूमिका तुम्हाला स्पष्ट दिसेल. भगवंत काय म्हणतात ते बघा. आता याचं उत्तर देताना भगवंतांनी दुसऱ्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की संन्यासः कर्मयोगस्य च निःश्रेयस्करौ उभौ
तयोः तु कर्मसन्न्यासात कर्मयोगः विशिष्यते. कर्मसन्न्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारे आहेत. म्हणजे इथे दोन्हीही हा शब्द वापरला बघा. मी आत्ता जे म्हटलं ना की त्याच्याप्रमाणे थोडंसं बोलून घ्यायचं, तो हा प्रकार आहे. वस्तुतः काय भगवंताला माहिती नाही का? आणि पुढे सांगितलेले पुढचं तुम्ही जर 4था आणि 5वा श्लोक आणला ना तर पुन्हा हळूच पुन्हा मूळ पदावर आलेले आहेत भगवंत. इथे काय म्हटलंय त्यांनी की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे जे दोन गोष्टी आहेत ना हे दोन्हीही परमकल्याण आहेत. म्हणजे दोन गोष्टी आहेत हे पहिल्यांदा भगवंत सांगतात. दोन मार्ग आहेत, दोन निष्ठा आहेत, दोन पथ आहेत, दोन मार्ग आहेत. काय हे जे दोन मार्ग आहेत हे कसे आहेत? हे दोन्ही स्वतंत्ररित्या पाहिले तर परमकल्याणकारक आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये पुढे आता पुढचा हळुवारपणा काय की ह्या दोन्ही परमकल्याणकारक जरी असले तरीही तयोः कर्मसन्न्यासात कर्मयोगः विशिष्यते. कर्मसन्न्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे, विशेष आहे आणि त्याचं अधिक महत्त्व आहे. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं हे दोन्ही परमकल्याणकारक आहेत, त्याच्यामध्ये काही भेद नाही. पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलं की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही परमकल्याणकारक आहे, दोन्ही तुम्हाला तुमचं कल्याण करणारेच आहेत. तरी पण काय सांगितलं की त्या कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. बघा आता म्हणजे एखादी भूमिका भक्ताला सांगताना कशी कशी भगवंत भूमिका घेत असतात. वस्तुतः आता त्याचं जर अगदी अंतिम रहस्य जर एकदम जर सांगितलं तर लोक गडबडून जातील. अंतिम रहस्य काय माहिती आहे का की ज्ञान आणि कर्म हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. त्याची धारणा कशी आहे की खरं तर 4था अध्यायातच ज्ञानाधिष्ठित आचरण सांगितलं. ज्ञान कर्म संन्यास योग 4थ्या अध्यायात सांगितलं की नाही. म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर तुम्ही कर्मयोग सिद्ध करा हे खरं म्हणजे आधीच त्यांनी सांगून टाकलेलं आहे. पण आता पुन्हा एकदा सांगायला लागले की हे दोन्ही मार्ग परमकल्याणकारक आहेत. पण ह्या कर्मसन्यासापेक्षा हा जो कर्मयोग आहे तो श्रेष्ठ आहे, तो सुलभ आहे, तो जास्त लाभदायक आहे. म्हणजे काय म्हटल्यासारखं झालं की ज्ञानापेक्षा हे कर्म जे आहे हे श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. आता लगेच कोणी म्हणेल म्हणजे मग आता ज्ञान बाजूला ठेवा. काही लोकांनी त्याचा अर्थही काढला ना असा, काही लोकांनी याच्या विरुद्ध अर्थ काढला. जसं अर्जुनाने सांगितलं ना की मग ज्ञान श्रेष्ठ आहे, मला ज्ञान आवडतं, तसं काही विद्वान लोकांनी असंही सांगितलं की हे ज्ञानाचे जास्त मागे लागू नका बरं का. कारण ज्ञान झालं की माणूस अहंकारी होतो. ज्ञान झाला की ज्ञानाचा प्रभाव काय असेल तर ज्ञान झालं की माणूस अहंकार निर्माण होतच. म्हणून ज्ञानाच्या मागेच पुढू नका असंही काही लोकांनी सरसगट सिद्धांत सांगितले. खरं म्हणजे भगवंताने सांगितलं ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही, ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर आता म्हणतात की ज्ञानापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. हे का बरं? हे काय चाललंय? हे जे आंदोलन आहे ना हे आंदोलन करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो हे आंदोलन कसं करताय किंवा हे वेगवेगळ्या प्रकारची विधानं जे भगवंतांनी मांडले त्याचं काय प्रयोजन होतं? प्रयोजन जे आहे ते अर्जुनाची स्थिती आहे. अर्जुनाच्या स्थितीमध्ये अर्जुन जो आहे हा सारखा त्या युद्ध टाळतोय. तो हे कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की माणसं ज्यावेळेस काय करतात कर्तव्याला टाळून आपण आपले ग्रंथ वाचत बसायचे आणि काहीही करायचं नाही. तरुण मुलगा आहे आणि काय नाही, सकाळी उद्योगाला जायचं नाही, काही करायचं नाही आणि फक्त ग्रंथ घेऊन बसायचं आणि काय म्हणजे मला ज्ञानाची आवड आहे बस, कुठलंच कर्तव्य करायचं नाही. आणि ही मोठी कठीण गोष्ट आहे. असे जर तरुण मुलं जर करायला लागले तर हा समाज जो आहे तो कसा काय टिकेल? तो समाजाचा उद्धार कसा होईल? प्रश्न हा 7व्या शतकातही असाच निर्माण झाला होता. 6व्या-7व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी ज्यावेळेस हे सिद्धांत मांडले की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, त्यावेळेस संन्यासाची टोळी निर्माण झाली आणि जथ्याने सगळे संन्यासी तरुण मुलं जे आहेत हे संन्यास घेऊन हिमालयाच्या दिशेने चालायला लागले. तेव्हा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला याची चिंता वाटली नाही. महादेवाला चिंता वाटली, साधारण व्यक्तीला नाही वाटली. जो देवाचा देव जो महादेव आहे त्या महादेवाला याच्याबद्दलची मोठी चिंता वाटली की हे काय चाललंय. शंकराचार्यांनी तरुणपणी संन्यास घेऊन संबंध भारतामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता हे कार्य केलं. याचा अर्थ असा नव्हता की सरसगट सगळ्या तरुणांनी संन्यास घ्यायचा
आणि हिमालयाकडे दिशा घेऊन हे अंगावर भगवे वस्त्र घेऊन चालत जायचं आणि कर्म सोडायचं असा अर्थ नव्हता. म्हणून महादेवाला त्यावेळेस चिंता पडली. ही गोष्ट इथे सांगतो तुम्हाला. ही जी श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितले ना तीच गोष्ट नंतर कलियुगातली मी सांगतो तुम्हाला, की महादेवाला चिंता पडली आणि महादेवाने वसुदेवाचार्य म्हणून जे भक्त होते त्यांना त्यांनी सांगितलं की अरे हे सगळं गडबड होते. ब्रह्मसत्य जगन मिथ्या याचा अर्थ असा नव्हे की जग जे आहे हे खोटं आहे आणि जगाचं पूर्णपणे जगामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्तव्य टाळून आपल्याला हिमालयाकडे जायचं असं नाही आहे. जगसुद्धा सत्य आहे आणि ब्रह्मसुद्धा सत्य आहे, पण जगाला सापेक्ष सत्य कसं आहे हेच मी तुला सांगतो. म्हणून त्याने अद्वैत सिद्धांतातून अद्वैत सिद्धांत मांडला, जो शिवसूत्राच्या माध्यमातून मांडला आणि त्याच्यातच अमृतानुभव आणि नाथ संप्रदाय निर्माण झाला. आपल्याकडे एक एक जे संप्रदाय किंवा एक एक तत्वज्ञान दर्शन जे निर्माण झाले की नाही ते या गोंधळातून निर्माण झालेले आहेत, की लोकांचा एक गैरसमज झाला की एक नवीन पंथ तयार झाल्यानंतर तो त्यावेळेसही हाच प्रश्न होता. अगदी हाच प्रश्न होता की ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणताना आपल्या कर्तव्याला टाळून भगवे वस्त्र नेसून संन्यास घेऊन जर हिमालयाकडे जर तरुण मंडळी जायला लागली तर काय होईल. तोच प्रश्न इथे अर्जुन युद्धामध्ये उभा आहे मध्यभागी आणि काय म्हणतो की ज्ञानासारखी श्रेष्ठ गोष्ट कोणतीच नाही, मला पटलेलं आहे, त्यामुळे युद्ध करण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे कुठं म्हणतोय तो हिमालयात बसून म्हणत नाही तो दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ आल्यानंतर म्हणतोय. तीच गोष्ट हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये ही 7व्या शतकामध्ये तरुण लोकांनी संन्यास घेऊन ज्यावेळेस ते हिमालयात जायला निघाले तेव्हा महादेवाला हीच चिंता वाटली आणि त्यांनी 69 सूत्र लिहिले आणि त्या सूत्रामध्ये त्यांनी असा आदेश केला की नाही, प्रत्येकाला ही साधना नित्यकर्म नित्यकर्तव्य 4 आश्रम ब्रह्मचार्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास या टप्प्याने त्याला जाणं आवश्यक आहे. एखादा कोणीतरी फार क्वचित जो वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला असेल म्हणून सगळ्याला घेण्याचा अधिकार नाही. एखादा कोणीतरी दत्तावतार होतो की तो 7व्या वर्षी संन्यास घेऊन जातो म्हणून त्याचं अनुकरण तशा पद्धतीने करणं हे चूक आहे. आपला अधिकार काय आहे, आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत त्याच्या अनुसार हे आचरण झालं पाहिजे. जो वर्ण आहे जो आश्रम आहे त्याच्या अनुसार आचरण करणं आवश्यक आहे. अर्जुन हा क्षत्रिय वर्णातला आहे, त्यामुळे अर्जुनाचं कर्तव्य जर काय असेल तर ते युद्ध करणं आहे आणि त्या युद्ध करण्याच्या त्या क्रियेतूनच त्याला ज्ञान भक्ती आणि परमेश्वर प्राप्ती आहे. हा सिद्धांत त्याला सांगायचा होता, पण हा सिद्धांत एकदम सांगण्याचे ऐवजी टप्प्याटप्प्याने सांगतात ते. आणि हे टप्प्याटप्प्याने सांगताना या दुसऱ्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की कर्मयोगा इतका सुलभ गोष्ट काही नाही. कर्मयोग सिद्ध झाल्यानंतर काय होऊ शकतं, कर्मयोगाचं काय महत्त्व आहे, काय वैशिष्ट्य आहे, हे 3ऱ्या श्लोकात ते म्हणतात की ज्ञेयः सह नित्यसन्यासी ज्ञेयः सह नित्यसन्यासी यः न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वः हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणजे हा कर्मयोग का बरं श्रेष्ठ आहे संन्यासापेक्षा, तर कर्मयोग सिद्ध केल्यानंतर त्याची जर पहिली जर काय प्राप्ती होत असेल तर द्वेष आणि आकांक्षा ह्याच्यापासून तो मुक्त व्हायला लागतो. कारण कर्मयोगाचं जे वैशिष्ट्य मी आत्ता सांगितलं तुम्हाला, कर्मयोगाचं वैशिष्ट्य काय आहे तर कर्मयोगामध्ये हे भगवत अर्पण बुद्धीने त्या कर्मयोग हा सिद्ध करावा लागतो. जे कार्य करत आहोत त्या प्रत्येक कार्यामध्ये भगवंताच्या चरणाशी सगळं हे अर्पण करायचं, कुठल्याही प्रकारची फळाची आशा घ्यायची नाही. भगवंताच्या चरणी अर्पण करणे म्हणजे काय, याचे अर्थ असा की सर्व भूत हिते रथा, प्रत्येक जीवाला प्रत्येक ज्या काही पूर्णपणे जगामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्याच्या घटना चालू असतात ह्या घटनेमध्ये आपण त्यागाची भूमिका ठेवून हे त्या ठिकाणी आपलं कर्म हे समर्पण करायचं असतं. आणि मग असं समर्पण केल्यानंतर त्याला रागद्वेष राहत नाही, त्याला कुठल्याही प्रकारच्या इच्छा राहत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा द्वेष राहत नाही. अशा इच्छा आणि द्वेष विरहित जेव्हा तो होतो त्याला संन्यास असं म्हणतात. पुन्हा वेगळा संन्यास काय घ्यायचा, पुन्हा आणि वेगळा कर्मसंन्यास काय घ्यायचा. अहो ज्ञान म्हणजे काय आहे, ज्ञानाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ज्ञान म्हणजे काय आहे, जिथे अज्ञान नाही त्याला ज्ञान असं म्हटलेलं. म्हणून अज्ञान जर समजलं ना आणि त्याचा एकदा अभाव झाला की ज्ञान हे स्वयंभू आहे.
हे एक ज्ञानाची एक मुख्य भूमिका आहे. जिथे द्वेष आहे ना तिथे ज्ञान नाही. जिथे आकांक्षा आहे, कामनाचा उद्रेक आहे, तिथे ज्ञान नाही होऊ शकत. जिथे रागद्वेष आहे, जिथे अहंकार आहे, ज्या ठिकाणी सगळे विकार आहेत, तिथे ज्ञानाचा स्पर्श होऊ शकत नाही, हा सिद्धांत. मग हे सगळे विकार कुठे असतात? ज्या ठिकाणी आसक्ती असते. जिथे आसक्ती आहे ना तिथे हे सगळ्या गोष्टी येतात. मग ही आसक्ती दूर कशी करायची? तर कर्मयोगाने सिद्ध करायची. मग कर्मयोग जर सिद्ध झाला तर तुमची आकांक्षा आणि द्वेष हे तुमचे नष्ट होतील. आणि आकांक्षा आणि द्वेष नष्ट झाले की तिथेच संन्यास आहे. त्यालाच संन्यास असं म्हटलं. तेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे अज्ञानाचा अभाव, ते ज्ञान. ज्ञानाचा अभाव कधी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानावर आवरण येतं. ज्ञान नावाची गोष्ट आहे ना, कोणी म्हणाले इथे ज्ञानच नव्हे, तर असं कधी होऊच शकत नाही. अगदी अज्ञानामधला अज्ञान माणसाला तुम्ही घेऊन या आणि त्याचं शरीराची तपासणी करा. त्याचे हृदयस्पंदन चालू आहे, त्याच्यामध्ये ज्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत की नाही, त्यामधल्या बारीक क्रिया ज्या आहेत त्या ज्ञानपूर्णच आहेत. त्या म्हणजे त्याच्या शरीरामध्येच तुम्हाला ज्ञान दिसेल. पण काय माहिती आहे का, की त्याच्या अंतःकरणाची जी धारणा आहे की नाही तिथे आवरण आलेलं आहे. म्हणून तिथे काय झालेलं आहे की अज्ञानाची जी काही प्रतीती येते, अनुभव जो अज्ञानाचा तुम्हाला मिळतो तो असा आहे की ज्ञानावर एक आवरण आलेलं आहे फक्त. म्हणून ते आवरण आलं की आपण त्याला अज्ञान असं म्हणतो. आणि ते अज्ञान म्हणजेच काय? आसक्ती आहे. ते अज्ञान म्हणजेच इच्छा आहे. ते अज्ञान म्हणजेच द्वेष आहे. ते अज्ञान म्हणजेच अहंकार आहे. ते अज्ञान म्हणजेच सगळे विकार आहेत. तेव्हा ह्या सगळ्या विकारांना जर दूर करायचं असेल तर भगवंतांनी सांगितलं की ते पहिल्यांदा करणं. तू काय माहिती का, ज्ञानाची धारणा पक्की केली, पुष्कळ पाठ केलं. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान पाठ केलं, परंतु आचरणामध्ये शून्य आहे. आचरण जे आहे ना ते अतिशय द्वेषपूर्ण आहे. तर ते ज्ञानही नाही आहे त्या ठिकाणी. आणि सगळीकडे नुसतं दिसायलाच फक्त गोष्टी आहेत की हा बोलका माणूस आहे फक्त, पण याच्यातून कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. पण त्या व्यक्तीच्या माध्यमातून जर आचरण शुद्ध आचरण दिसत असेल ना तर ज्ञान हे स्वाभाविकपणे एका ठिकाणून दुसरीकडे जात असतं. सांगायची गरज नाही हो, उपदेश करायची गरज नाही. आचरणातून उपदेश व्हायला लागला आणि त्या उपदेशातून बोध होतोय, त्या बोधातून ज्ञान प्रस्थापित होतंय. तेव्हा ज्ञान नावाची गोष्ट कशी आहे माहिती का, ज्ञान जी आहे हे अज्ञानाच्या अभावातून निर्माण होणारी. अज्ञान नष्ट झाला, भ्रम नष्ट झाला, आसक्ती नष्ट झाली की ज्ञान स्वयंभू आहे. आणि ते ज्ञान निर्माण होण्याकरता कर्मयोगाचं महत्त्व आहे. आता हळूच त्यांनी त्या ज्ञानाचा आणि कर्मयोगाचा संबंध हा अशा पद्धतीने लावला की तू संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन्हीची तुलना जर करायची असेल तर कर्मयोग श्रेष्ठ आहे. कारण तिसऱ्या श्लोकात सांगितलं. कारण असं आहे की कर्मयोगाच्या माध्यमातून तुला आकांक्षा आणि द्वेष नष्ट होईल. हे प्रतीक आहे. हे दोन प्रतिकात्मक आहे. मग ती सगळी मोठी यादी आहे. म्हणजे राग आणि द्वेष हे जे आहेत ना हे मूलभूत गोष्टी आहेत. रागद्वेष नष्ट होणं म्हणजे बाकीचे सगळे विकार आपोआप नष्ट होतात. आणि सगळे विकार जर नष्ट झाले ना की ज्ञान जे आहे स्वयंभू आहे. हो, ज्ञान बसल्या आहे. मधून ज्ञानाचे असे म्हणजे कारंजामधून उडत असतात. तुम्ही किती घेता बघा तुम्ही. ज्ञान हे मध्ये बसलेलं आहे, पण ते त्याच्यावर पूर्ण झाकण टाकलं ना आपण. अहंकाराचं झाकण आहे, सगळ्या विकाराचं झाकण आहे. हे झाकण जर एकदा उघडलं ना की मधून ज्ञान स्वयंभू आहे, ते तुम्हाला प्राप्तच आहे पूर्ण. पण हे झाकण उघडण्याकरता कर्मयोग आहे. म्हणून झाकण ठेवलं आणि ज्ञानाच्या गोष्टी बोलल्या तर ते अयोग्य. आणि हेच दुसऱ्या श्लोकात सांगितलं की ह्या संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे रे बाबा. तो सुलभ आहे आणि त्या कर्मयोगाच्या माध्यमातून तुला ज्ञान प्राप्त होईल. कारण कर्मयोगामुळेच रागद्वेष नष्ट होतात आणि रागद्वेष नष्ट झाले की त्याला संन्यास असं म्हणतात. तोच संन्यासी. भगवे वस्त्र नेसले म्हणजे काही संन्यासी नव्हे. रागद्वेष नष्ट झाला मग तो ग्रस्ताश्रमातला असेल किंवा ब्रह्मचारी असेल तोच संन्यासी आहे. बाकी अंगावर भगवे वस्त्र नेसलेत पण एवढ्या प्रकारचे म्हणजे उपलब्ध्या आहेत, सगळ्या गोष्टी इतके भोग प्राप्त व्हायला लागले, इतके
लौकिकता आणि इतका मोठेपणा मिळतोय आणि इतका अहंकार वाढलेला आहे, तर तो संन्यासच नव्हे. संन्यास त्यालाच म्हणायचं की जिथे रागद्वेष नष्ट झालेत, आणि रागद्वेष तिथेच नष्ट होतील जिथे कर्मयोग सिद्ध होईल. म्हणजे आता कर्मयोगाचं संन्यासाचं नातं बघा आता काय सांगितलं. 3ऱ्या श्लोकामध्ये जिथे कर्मयोग आहे तिथेच संन्यास सांगून टाकला, संपलं का. म्हणजे तो जो विषय होता ना की संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे, ते 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर इतकं बेमालूमपणे दिलं, इतकं नकळतपणे दिलं की कर्मयोग आधी सांगितलं की हे दोन जे आहेत ते दोन्ही चांगले मार्ग आहेत. पहिल्यांदा काय म्हटलं, हे दोन्हीही तुला ह्या ठिकाणी ह्याचा लाभच होणारा कल्याणकारक मार्ग आहेत दोन्ही. मग ते सांगत असताना त्यातल्या त्यात सांगितलं की पण तरी पण त्या संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ म्हणतात. मग लगेच, कारण ह्याच्या मनात प्रश्न येतो लगेच की हे असं काय बोलले, संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ काय बोलले. की लगेच पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये उत्तर दिलं की कशामुळे श्रेष्ठ आहे, कर्मयोग केल्यामुळे रागद्वेष नष्ट होतो, आणि रागद्वेष नष्ट झाला की त्याला संन्यासी असं म्हणतात. बघा, म्हणजे सांगण्याची पद्धत. एखादा उपदेश करताना सुद्धा त्याला समोरची व्यक्ती काय आहे, त्याच्या मनात काय चाललं आहे, त्याचं पूर्ण आकलन करून त्याला हळूचपणे 2-4 शब्द असे वापरायचे की त्या शब्दामध्ये त्याला पूर्णपणे त्या स्थानावर आणून ठेवायचं. म्हणून तुम्ही 2रा श्लोक आणि 3रा श्लोक जर थोडंसं जर गंभीर्याने अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्ञान आणि कर्म याच्यातला अतूट नातं आहे, अतिशय अतूट नातं आहे. म्हणून कर्मयोग जर सिद्ध झाला तर ज्ञान हे स्वयंभू आहे. आणि म्हणून 3ऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे अर्जुना, जो पुरुष कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाची कुठल्याही प्रकारची आकांक्षा बाळगत नाही त्यालाच संन्यासी असं म्हणतात. आणि तो संन्यास आहे असं समजून राग आणि द्वेष या दोन्ही द्वंद्वापासून तो रहित होतो, आणि असा रहित झालेला संबंध संसार बंधनातून मुक्त होतो. त्याला अंतिम मुक्तीच मिळते, मोक्षप्राप्तीच आहे त्याची. म्हणजे ही कर्मयोगाचा परिणाम आहे. या कर्मयोगाच्या परिणामातून तो केवळ संन्यास स्थिती नव्हे तर तो सर्व संसार बंधनातून तो मुक्त होतो आणि मुक्त पुरुष होतो. अशा प्रकारे त्यांनी आता या कर्मसन्यास ह्या विषयाला सुरुवात केलेली आहे. आणि कर्मयोगाचं महत्त्व पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून परत हे मांडायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे हा जो काही सांख्ययोग आहे, जो ज्ञान आणि निष्काम कर्मयोग, हे दोन्ही एकच कसं आहे हे 4थ्या श्लोकामध्ये फार छान पद्धतीने सांगितले आहे. ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी वाच. होय, ज्ञानेश्वर महाराजांचे. हां हां ते हां एकच प्रश्न आहे. 29 श्लोक आहेत